नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील कंत्राटदार गजानन देवक्ते यांनी मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केली। मयत गजानन देवक्ते हे मुंबईमध्ये गुत्तेदारी करत होते। गुत्तेदारीच्या कामात त्यांनी जवळपास 1.5 कोटी रुपये गुंतवले होते। काम करूनही बिल निघत नसल्याने मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली असा नातेवाईकांचा आरोप आहे। गुत्तेदारीच्या कामासाठी व्याजाने पैसे घेऊन पत्नी आणि आईचे दागिने गहाण ठेवून त्यांनी पैशांची गुंतवणूक केली होती। मात्र बिल निघत नसल्याने ते हतबल झाले होते। बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केली जात होती असा आरोप त्यांच्या पत्नीने केला। एका अधिकाऱ्याने 5 लाख रुपयाची लाच मागितली। यापूर्वी पण याच अधिकाऱ्याने लाच मागितली होती असा देखील आरोप मयत देवक्ते यांच्या पत्नीने केला। मयत देवक्ते यांना 2 लहान मुलं आहेत, शिवाय वृद्ध आजारी आईची जबाबदारी देखील त्यांच्यावर होती। त्यांनी आत्महत्या केल्याने त्यांचं संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलं आहे। शासनाने न्याय द्यावा अशी त्यांच्या कुटुंबाची मागणी आहे। आज सकाळी मुखेड येथे मयत गजानन देवक्ते यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। माझे पती सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते। 2-3 वर्ष झाले बिल अडकून बसले। पावणे 1.5-2 कोटीचे बिल अडकून बसल्यामुळे घरातून गोल्ड लोन करून पैसे कामात घालून सुद्धा साहेब लोक पैसे काढून जेई सगळ्यांच्या सह्याहून सुद्धा शेवटच्या टेबलवर येऊन सुद्धा लोक पैसे काढत नव्हते। लाच खाल्याशिवाय पैसे देत नव्हते। आमच्याकडे लाच द्यायला पैसे नसताना सुद्धा आता काय मार्ग नव्हता, माझ्या पतीने आत्महत्या केली। घर बाळ कसं सांभाळायचं म्हणून रेग्युलरचे सुद्धा बिल निघत नव्हते, फंडिंगचे सुद्धा बिल देत नव्हते। 2-3 वर्ष झालं असेच त्रासात काढले त्यांनी। कॉन्ट्रॅक्टसाठी पैसे कुठून आणले होते? व्याजा वगैरे गोल्ड लोन करून आम्ही पैसे घातले होते। हेगडे साहेब म्हणून आहे, कोण आहे ते? त्यांचा अधिकारी आहे हेगडे साहेब। त्यांनी आधी 5 लाख रुपये त्यांना दिल्यावरही ते नाही दिले बोलून आणखी परत त्यांनी 5 लाख मागितले। परत त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी नाईलाजाने नाही देऊ शकले, पण ते मार्च एंडिंगचे फंडिंगचे बिल नाही दिली त्यांना। मार्च एंडिंगचे बिल अडकल्यामुळे आम्ही खूप अडचणीत आलो। घर चालायची खूप अडचण आली, त्यामुळे शेवटी त्रास होऊन माझ्या पतीने आत्महत्या केली। लाच देऊनही नाही दिली बोलत होती। खोटी तुम्हाला सांगत होते मला ते सगळं काही। ते मला बोलले तू जा, आपण दोघं जाऊन बोलू, आमची परिस्थिती चालत नाही, आमचं घर चालत नाही, मी जाऊया बोललो। शेवटी बोलले नको, आणखी निघतील आज उद्या बोलले। रेग्युलरचे बिल आता सप्टेंबरमध्ये निघायचे, फंड नाही आला बोलले। त्यांची बिल काढायला नकार देतात, जे लोक लाच देतात त्यांचेच आधी बिल काढत होते। आमच्याकडे आधी कामामध्ये पैसे घातल्यानंतर कुठून पैसे आधी लाच देण्यासाठी कुठून पैसे आणायचे, म्हणजे यांच्याकडे लाच देण्यासाठी पैसे नव्हते। यांचे बिल 2-3 वर्ष झाले यांनी लावली त्या लोकांनी, म्हणून खूप अडचणीत आलो आम्ही। घरातला सगळा पैसा त्यांनी कामात घातला, घरातली सगळी वस्तू लोन करून त्यांनी कामात घातले। काय मागणी आहे तुमची? आमची काही मागणी नाही, जेवढी बिले कामं झाली तेवढी बिले काढून द्यावं। आमची काही लहान मुलांचा शिक्षणाचा विषय, त्याच्या भविष्यात शिक्षण जीव येईल काय, परत पैसा येईल जीव, माझ्या मुलांना शिक्षणाचे काय पर्याय आहे तेवढं करा। परवाच्या दिवशी बोलला, मी काय करू आई, मी कसं करू आई, मला तुझ्याजवळ येऊन लोक वाटला नाही, तुझ्या पंकजा वाटलं नाही म्हणला तरी मी म्हणलो बाबा ये तू ये इकडं राहा, माझ्या पैसे म्हणला नको तिकडे म्हणून सांगितलं। पाया बटना हात बटना झालाय माझा, कुठं काम गेलं बिल ऑफिसला गेलं बिल निघणं झालं, मग रडू लागला माझ्याकडं 2 दिवसाच्या। म्हणायला पाठवू काय, कोणाला म्हणतो नको म्हणला ना, काय करावं परिस्थिती याची आता, कुठं जावं। खर्च परवडणा केला, मग सरकारला बार निवेदन केला, सरकार त्यांनी काहीच मान्य करायला तयार नव्हते। शेवटी आत्महत्याचा प्रयत्न केला आणि जीव सोडला। तरी सरकारनं त्याच्या पत्नीला, लेकराबाळांना, आईंना न्याय मिळावा एवढीच विनंती आहे सरकारला। आमच्या मेवण्याला, त्याच्या लेकराबाळाला न्याय मिळून द्यावा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे। आज आमचा मेवणा जग सोडला निव्वळ बिळामुळं। बिळ थकीत झाल्यामुळं त्याला काही सुधारणा केलं। शेवटी पैशाचं आणि घराचा उदरनिर्वाह होईना चाला, माझा उदरनिर्वाह होईना गेला। त्याला वाटलं लेकराचं शिक्षण अपुरं होत होतं, ट्युशनची फी भरू शकला नाही, शाळेचा खर्च झेपत नव्हता, रूम भाडं झेपत नव्हतं, सगळ्या गोष्टीचा विचार करून आता जगण्याला काही अर्थ नाही म्हणून शेवटी आत्महत्या केला। सरकार त्याला न्याय द्यावा, त्याच्या लेकरा बाळाला काहीतरी न्याय मिळावा।